friends, today we are going to learn about development of embryo. Development of embryo. आता हा embryo first fertilization product, one male gamete fuses with the female gamete is called as a zygote. एक मेल गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज झाला की त्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो. आणि आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट गेट कन्वर्टेड इनटू एम्ब्रियो. झायगोट पासून एम्ब्रियो कसा डेव्हलप होतोय ते आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इज द पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. लास्ट व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आणि आता डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो दॅट इज द पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. हे कोणते चेंजेस आहेत? हे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आहे. म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोटपासून एम्ब्रियो तयार होतो. तो आता त्याची डेव्हलपमेंट कशी होते ते आपण पाहणार आहोत. पहा, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ zygote into an embryo is called as embryogenesis. The process of development of zygote into embryo. zygote पासून एम्ब्रियो तयार होतो. जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड एज embryogenesis असं म्हणतात. The process of zygote into an embryo is called as embryogenesis. आणि हा जो एम्ब्रियो तयार होतो, हा एम्ब्रियो कुठं तयार होतो? द एम्ब्रियो इज डेव्हलप ॲट द मायक्रोपायलर एंड इन द एम्ब्रियो सॅक ऑफ एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाटॉमस वूल पाहिलंय. त्यामध्ये जो मायक्रोपायलर एंडला ही एम्ब्रियो सॅकमध्ये हा एम्ब्रियो काय होतो? डेव्हलप होतो. द एम्ब्रियो इज डेव्हलप ॲट द मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकमध्ये आणि मायक्रोपायलर एंडला हा एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. पहा, आणि आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट काय होते? सुरू होते. पहा, मग आता एम्ब्रियो कसा तयार होतो ते आपण पाहणार आहोत. त्यामधले पहिली सेल कोणती असेल? झायगोट असेल, कारण झायगोटचं रूपांतर कशामध्ये होतं? एम्ब्रियोमध्ये होतं. आणि मग त्यामध्ये जी झायगोट आहे हा झायगोट आहे. पहा, हा झायगोट काढलेला आहे. त्यामध्ये हा कसा असतो? झायगोट डिप्लॉइड असतो. त्यामध्ये हा वरचं जी चलाजर एंड आहे आणि खालचं कोणतं एंड आहे? मायक्रोपायलर एंड आहे. आणि झायगोटचं डिवायडेशन होते. झायगोटचं डिवायडेड इंटू 2 अनइक्वल सेल. झायगोटचं डिवायडेशन झाल्यानंतर त्यापासून 2 सेल तयार होतात. आणि यामधली एक सेल लार्जर असते, एक सेल स्मॉलर असते. आणि जी लार्ज सेल असते इट इज कॉल्ड ॲज बेसल सेल और सस्पेन्सर इनिशियल सेल असं म्हणतात. आणि जी स्मॉलर सेल आहे टुवर्ड द चलाजर एंड इट इज कॉल्ड ॲज टर्मिनल सेल और एम्ब्रॉयनर इनिशियल सेल असं म्हणतात. मग हे डिवायडेशन अनइक्वली आहे. एक स्मॉल आहे आणि एक लार्जर आहे. पहा, आणि नंतर आता ही जी बेसल सेल आहे, पहा, बेसल सेल और सस्पेन्सर इनिशियल सेल is transversely in one plane and to produce 6 to 10 row of cell. It is called as a suspensor. आता ही जी बेसल जी सेल आहे तिथं ट्रान्सवर्सली डिवायडेशन होते आणि त्यापासून 6 ते 10 या सेलचा असा एक रो तयार होतोय आणि त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्सर असं म्हणतात. त्या 6 ते 10 सेल असतात त्यांचा एक प्रकारचा असा रो तयार होतोय आणि त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्सर असं म्हणतात. मग या 6 ते 10 या सेलमध्ये मग यामध्ये जी फर्स्ट सेल असते, द फर्स्ट सेल ऑफ द सस्पेन्सर टुवर्ड द मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंडकडे जी सेल असते सस्पेन्सरची जी पहिली सेल असते इट बिकम्स ए सोलन. ती कशी असते? सोलन असते. आणि त्याला दॅट इज कॉल्ड ॲज अ होस्टोरियल सेल असं म्हणतात. त्या सेलला काय म्हणतात? होस्टोरियल सेल असं म्हणतात. अँड द लोएस्ट सेल ऑफ द सस्पेन्सर इट इज कॉल्ड ॲज अ हायपोफायसिस असं म्हणतात. जी खालची जी लोएस्ट सेल आहे तिला म्हणायचं हायपोफायसिस आणि जी फर्स्ट सेल आहे तिला म्हणायचं होस्टोरियल सेल असं म्हणतात. मग अशा प्रकारे हे 6 to 10 सेलचा जो रो तयार होतो त्याला म्हणायचं सस्पेन्सर असं म्हणतात. मग त्यामधली सस्पेन्सरची पहिली सेल होस्टोरियल सेल आणि दुसरी जी लोएस्ट सेल आहे ती त्याला जर एंडकडे असते दॅट इज कॉल्ड ॲज अ हायपोफायसिस असं म्हणतात.
तर नेक्स्ट पॉईंट पाहूया. जे टर्मिनल सेल आहे, टर्मिनल सेल्स अंडरगोज 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन. या टर्मिनल सेल्सचं 3 वेळा मायटोटिक डिव्हिजन होते. त्यापासून दॅट इज टू फॉर्म ए ऑक्टन. त्यापासून 8 सेल तयार होतात. 3 वेळा या मायटोटिक डिव्हिजन होते या टर्मिनल सेलचं आणि त्यापासून ऑक्टन स्टेटचा प्रो एम्ब्रियो तयार होतोय. मग त्यामध्ये जे पहिली सेल आहे टर्मिनल सेल, तिचं डिवायडेशन झालं ट्रान्सव्हर्सली मायटोटिक डिव्हिजन बाय. त्यामध्ये 4 सेलचं स्टेज तयार होतं पहा. दॅट इज अ क्वाड्रंट स्टेजचं प्रो एम्ब्रियो तयार होतो पहा. नंतर दुसऱ्या वेळेला हे 4चे 8 स्टेटचा प्रो एम्ब्रियो तयार होतो. दॅट इज ऑक्टन स्टेज. त्यामध्ये हा 8 सेल दाखवलेले आहे. यामध्ये हॉस्टेरियर सेल आणि सस्पेन्सर सेल ॲज इट इज राहते. फक्त जी सस्पेन्सरची जी साईज आहे ती स्मॉल होते आणि हे जो प्रो एम्ब्रियो आहे दॅट इज लार्जर इन साईज. त्याची साईज काय होते, वाढते आणि सस्पेन्सरची साईज काय होते, कमी होत जाते, स्मॉल साईज होते पहा. मग यामध्ये द लोअर टायर ऑफ द सेल ऑफ ऑक्टन स्टेज इट इज कॉल्ड ॲज अ हायपोकॉटिल अँड रॅडिकल. त्यामध्ये हे जे 8 सेल आहे पहा, मग या जे 8 सेलचं स्टेज तयार झालेलं आहे दॅट इज ऑक्टन स्टेजचं तयार झालेलं आहे प्रो एम्ब्रियो आणि त्याचं परत पेरिक्लिनरी डिव्हिजन होते आणि त्यापासून परत हे जे 8 सेल असतात या 8 सेलमध्ये परत यामध्ये पहा एका सेलमध्ये परत 2च दाखवलेले आहे पहा. या 2 सेल तयार होतात आणि मग जी बाहेरची जी एक प्रकारची बाहेरून अशी रिंग तयार होते दॅट इज इन द फॉर्म ऑफ अ रिंग. इट इज कॉल्ड ॲज अ डर्मॅटोजेन असं म्हणतात आणि दॅट टू फॉर्म ए इपिडर्मिस. आणि त्याचं बाहेरच्या बाजूने आउटर मोस्ट लेअर आहे आणि त्याचं मग इट इज कॉल्ड ॲज अ आउटर मोस्ट लेअर इट इज कॉल्ड ॲज अ इपिडर्मिस असं म्हणतात त्याला. नंतर त्यामध्ये आता हे जे बाहेरचं जे रिंग सोडली तर त्यामध्ये हा एक 4 सेलचा हा एक रो असतो आणि खाली एक अप्पर आणि लोअर सेल तयार असतात 4. मग यामध्ये द लोअर टायर ऑफ द 4 सेल पहा, लोअर टायर ऑफ द 4 सेल ऑफ ऑक्टन गिव्ह राईज टू द हायपोकॉटिल. मग त्यामध्ये जो खालचा रो आहे 4 सेलचा त्यापासून काय तयार होतो, हायपोकॉटिल. द लोअर टायर ऑफ ऑक्टन गिव्ह राईज टू द हायपोकॉटिल. या 8 मधला जो खालचा 4 सेलचा जो रो आहे त्यापासून टू फॉर्म काय तयार होते, हायपोकॉटिल तयार होते. आणि जो अप्पर टायर ऑफ द ऑक्टन गिव्ह राईज टू द प्ल्युमून. त्यापासून वरचे जे 4 सेल असतात 4 सेलचा जो रो आहे त्यापासून टू गिव्ह राईज टू फॉर्म ए प्ल्युमूल अँड कॉटलिडॉन. त्यापासून काय तयार होते, प्ल्युमूल आणि कॉटलिडॉन तयार होतात पहा. द अपर टायर ऑफ द फोर सेल ऑफ द ऑक्टन गिव्ह राईज टू द प्ल्युमूल अँड कॉटलिडॉन. आपण हे डेव्हलपमेंट एम्ब्रिओची डेव्हलपमेंट पाहतोय. त्यामध्ये डायकॉट जर एम्ब्रिओ असेल तर त्यामध्ये 2 कॉटलिडॉन इज प्रेझेंट आणि इन मोनोकॉटमध्ये सिंगल कॉटलिडॉन इज प्रेझेंट. त्यामध्ये मग या खालच्या रो पासून हायपोकॉटिल फॉर्म होते आणि वरच्या रो पासून काय तयार होते, टू फॉर्म ए प्ल्युमूल अँड कॉटलिडॉन. मग आता हे जे हायपोफायसिस आहे हे हायपोफायसिस आल्सो डिवायडेड टू फॉर्म ए 8 सेल. आता हे जे हायपोफायसिस आहे त्याचं परत ट्रान्सव्हर्सली डिवायडेशन होते. त्यापासून 8 सेल तयार होतात इथे दाखवलेले आहे. या मग खालच्या ज्या 4 सेल आहे या मायक्रो म्हणजे या सस्पेन्सरकडे असतात आणि वरच्या ज्या 4 सेल असतात त्या कुठं असतात, या हायपोकॉटिलकडे असतात पहा. त्यामध्ये या खालच्या जे 4 सेलचा जो रो आहे त्यापासून टू फॉर्म ए रूट कॅप रूट टिप तयार होते पहा. दॅट इज फॉर्म ए रॅडिकल. आणि हे जे 4 या प्रो एम्ब्रिओच्या बाजूने जो 4 सेल असतात त्या 4 सेलपासून रूट कॉर्टेक्स तयार होते. हायपोफायसिस गेट डिवायडेड इंटू त्यापासून पण त्याचं डिवायडेशन होते. त्यापासून 8 सेल तयार होतात आणि मग या सस्पेन्सरकडे ज्या 4 असतात त्यापासून रूट
किंवा रूट टिप तयार होते आणि मग वरच्या या प्रो एम्ब्रियोकडे जे 4 सेल असतात त्या 2 फॉर्मे 4 सेल्स त्यापासून रूट कॉर्टेक्स तयार होते आणि मग खाली जे सस्पेन्सर आहे ते ॲज इट इज राहते. पोस्टेरियर सेल पण काय राहते ॲज इट इज राहते. मग आता पहा त्यामध्ये आता upper tier of the octant divided in a several plane to form a heart shape and 2 lateral cotyledon. आता हा जो वरचे जे ऑक्टन स्टेटचा जो प्रो एम्ब्रियो आहे त्या प्रो एम्ब्रियोचं परत डिवायडेशन होते आणि 2 फॉर्म ए हार्ट शेप, हार्टच्या आकाराचा शेप तयार होतोय आणि त्यामध्ये डायकॉट एम्ब्रियोमध्ये किती असतात 2 लॅटरल कॉटलिडॉन असतात पहा. and which form a 2 cotyledon आणि further enlargement of hypocotyle आणि नंतर मग hypocotyle आणि cotyledon यांची एनलार्जमेंट होते आणि त्यापासून हा कर्वेचर ऑफ एम्ब्रियोचा कर्व तयार होतोय आणि हा जो एम्ब्रियोचा कर्व तयार होतोय हा इट लुक्स लाईक ए हॉर्सशू शेप म्हणजे घोड्याचं जे खूर असते त्यासारखा हे हॉर्सशू शेपच्या आकाराचा हा एम्ब्रियो तयार होतोय पहा आणि म्हणून त्याला म्हणतात हॉर्सशू शेपच्या आकाराचा हा एम्ब्रियो तयार होतो. आणि ही जी डेव्हलपमेंट आहे एम्ब्रियो, डायकॉट एम्ब्रियो आणि मोनोकॉट एम्ब्रियो त्यामध्ये एम्ब्रियो डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट अँड मोनोकॉट अप टू द ऑक्टन स्टेज पर्यंत डायकॉट एम्ब्रियो आणि मोनोकॉट एम्ब्रियो याची डेव्हलपमेंट कशी आहे सारखीच आहे. फक्त नंतर ऑक्टन स्टेज नंतर याच्यामध्ये डिफरन्स आहे पहा. त्यामध्ये मोनोकॉट एम्ब्रियो जर आपण पाहिला तर इन मोनोकॉट एम्ब्रियो सिंगल कॉटलिडॉन ऑक्युपाईज टर्मिनल पोझिशन अँड प्ल्युमूल इज लॅटरल. त्या मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये सिंगल कॉटलिडॉन असते आणि प्ल्युमूल इज लॅटरल आणि त्यामध्ये जो सिंगल शेप इज कॉल्ड ॲज अ स्कुटेलम. जो सिंगल शेपचा जो कॉटलिडॉन असतोय त्याला म्हणायचं स्कुटेलम असं म्हणतात. आणि द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्ल्युमूल इज कॉल्ड ॲज अ कोलेप्टाईल. त्यामध्ये प्ल्युमूलचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं कोलेप्टाईल असं म्हणतात. अँड रॅडिकल इज कोलिओरायझा आणि रॅडिकल कसं असतं कोलिओरायझा असं म्हणतात. अशा प्रकारे या मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये एवढंच डिफरंट आहे. फक्त डायकॉट एम्ब्रियो आणि मोनोकॉट एम्ब्रियो यामध्ये ऑक्टन स्टेजमध्ये सारखंच आहे डेव्हलपमेंट. फक्त नंतर त्यामध्ये मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये सिंगल शेपचा कॉटलिडॉन असते आणि प्ल्युमूल इज लॅटरल. त्यामध्ये स्कुटेलम नंतर कोलेप्टाईल आणि कोलिओरायझा असे आहे पहा. आणि मग फायनली वूल इज कन्वर्टेड इंटू सीड आणि ओरी गेट कन्वर्टेड इंटू फ्रूट. आणि मग शेवटी या ओरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होत आहे आणि वूलचं रूपांतर कधी होत आहे सीडमध्ये. तर अशा प्रकारे आपण आज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो त्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आपण पाहिली आणि डायकॉट एम्ब्रियो आणि मोनोकॉट एम्ब्रियो यामध्ये थोडाफारच डिफरन्स आहे पहा. अशा प्रकारे हा डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो आणि डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म दॅट इज अ पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस हे आपण 2 पाहिलेले आहे एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म. धन्यवाद.